हे क्षण किती खास आहेत. असं वाटतं हे क्षण कायम असेच राहावेत. अच्छा, मग एक काम करा ना, हे क्षण असेच फ्रीज करून ठेवा. फ्रीज तर नाही होणार, पण क्लिक होऊ शकतात. नाही या, हे आपले प्रायव्हेट मुमेंट्स आहेत ना, हे कॅमेऱ्यात नाही तर मनात कॅप्चर करायचे. तुम्ही म्हणाल तसं. किती भारी फिलिंग आहे नाही. तू श्वास घेते, मी श्वास ऐकतोय. तुझ्या या श्वासातच माझं सगळं जग आहे. तुम्ही ना पक्के नौटंकी आहात. आणि तू एक नंबरची अनरोमॅन्टिक. श्री स्वामी समर्थ. मॅम काही झालंय का? नाही, तुमची तब्येत ठीक नाही वाटत आहे. नाही, काय नाही, सर्दी ताप आहे बस. रोज रात्री आईस्क्रीम खाल्ल्यावर सर्दी होणारच. आणि तसंही दिवसभरात 4 वेळा कोल्ड्रिंक पिते इथे. एवढंच आहे ना मॅम, मी तुमच्यासाठी आहे ना कडक आलं घालून चहा घेऊन येतो. ते प्यायले ना मॅमचा मूड असा फ्रेश होईल. थँक्यू. हॅलो आई, कशी आहेस? स्नेहा, अगं मला खूप टेन्शन आलंय ग. अशी का बोलतेस? काही झालंय का? आई, अगं बोल ना. अगं तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही ग. 2-3 दिवसापासून जुलाब उलट्या होत आहेत. डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या होत्या, त्या आज करून आलो आम्ही. 2-3 दिवसापासून सुरू आहे हे सगळं आणि तू आज सांगतेस मला? डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलंय? काही गंभीर आहे का? अगं अजून काहीच कळलं नाही. काही रिपोर्ट उद्या येतील. एकदा ते आले का मग मी तुला सांगते फोन करून. तू जरा बाबांना फोन दे बघू. अगं झोपलेत ते. त्यांनी कालपासून काही खाल्लं बी नाही. ते उठले का मग मी तुला फोन लावून देते. आई, तू काळजी करू नको, मी आत्ताच्या आत्ता गावी येते. अगं मला वाटतंय तू उद्यापर्यंत थांब. आणि तसं काही वाटलं तर मी तुला फोन करून बोलून घेते. ठेवते फोन मी आता. बरं. आपल्या कॉम्पिटिटर कंपनीचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस चांगला होत चालला आहे. त्यांचे क्लायंट्स वाढत चालले आहेत आणि आपला सेल्स कमी होत चालला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या क्वार्टर्समध्ये आपली परिस्थिती आणखी खालवेल. रितिका, तुझ्या नवीन बिझनेस स्ट्रॅटेजीमुळे आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. आणि ही आयडिया जर वर्क झाली तर तुला आपल्या कंपनीमध्ये परमनंट पोझिशन मिळेल. रितिका, लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी सर, मी ते माझं लक्ष होतं सर. आय डोंट थिंक सो. सर, तिची तब्येत सकाळपासून ठीक नाही आहे. मला तुमच्या पर्सनल लाईफशी काही घेणं देणं नाही आहे. मला फक्त त्या कॉम्पिटिटर कंपनीला मागे टाकायचं आहे. दॅट्स इट. येस सर. येस सर.
हॅलो आई. अगं आई, मला खरंच सुट्टी नाही मिळत आहे. असं का करतेस आई? मी लग्नाला नाही म्हणाली आहे का? नाही आई, मला आता खरंच वेळ हवाय. प्लीज, आता खरंच शक्य नाहीये. मी मेंटली प्रिपेअर्ड नाही यासाठी. आणि तसंही मला शहरातला मुलगा हवाय. अगं नाही आई, माझं अफेअर वगैरे काही नाहीये. मी का लपवीन तुझ्यापासून? बरं, मला फोटो पाठवते. हो, बाय. मी ठीक आहे आई, ठेवते मी फोन. बाय. योगेश, काय ग? तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. बोल ना. बाबांची तब्येत खूप खालावली आहे. मागच्या 2 दिवसापासून त्यांना उलट्या, जुलाब आणि पोटातही खूप दुखत आहे. आई म्हणत होती उद्यापर्यंत त्यांना बरं नाही वाटलं ना तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. बरं, मी काय म्हणतो, जर एवढी काळजी वाटत असेल तर मग आज संध्याकाळीच निघूया का आपण? नाही, आई म्हणत होती तसं काही असेल तर बोलवून घे. उगाच जावई बापूंना कशाला त्रास. स्नेहा, आपल्या माणसांचा कसला आलाय त्रास? बरं, आपण एक काम करू, उद्यापर्यंत वाट बघू. बाबांना बरं नाही वाटलं तर मग आपण स्वतः जाऊन त्यांना घेऊन येऊया आणि एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला दाखवू त्यांना. थँक्यू. वेडी आहेस का? अगं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय थँक्यू बोलायचं? बरं, बस तू, मी फ्रेश होऊन येतो. योगेश, फोन येतोय तुम्हाला. रितिका आहे. उचल बरं, काय म्हणते बघ. बर. हॅलो रितिका. स्नेहा. हाय. योगेश आहे का? हो आहेत ना, फ्रेश होतात आहे ते. काही अर्जंट आहे का? नाही, म्हणजे काही नाही. ऐक ना, त्याला सांग की म्हणून उद्या सकाळी जरा लवकर यायला ऑफिसला. आणि हो, मॅनेजरच्या रिपोर्ट बद्दल मी मेल पण केलाय, त्याला एकदा बघायला सांग. ओके? बरं, सांगते मी त्यांना. तू बरी आहेस ना? हो. का ग? सहजच. तू काळजी घे, आपण बोलू नंतर. काय म्हणाली ग रितिका? काही नाही, मेल चेक करायला सांगितले. मेल असेल काहीतरी. बरं चल, जेवायला घेऊ. मी ताटं घेऊ लागतो तुला. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो. 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 मी कोण बोलतोय हे इम्पॉर्टंट नाही.
आणि यापुढे मी तुला जे सांगेन ते तुला करावंच लागेल. कोण आहेस तू आणि मला का फोन केलाय? किती प्रश्न विचारशील? हां, एक काम कर, आधी मोबाईल बघ, मग कळेल. हे फोटो फेक आहेत. कोण आहेस तू? हे फोटो फेक आहेत का रिअल? तुझ्या मित्रांना, तुझ्या बॉसला, तुझ्या घरच्यांना माहितीच नाही. आणि हा, हे फोटो जर सोशल मीडियावरती व्हायरल होऊ नये असं वाटत असेल, मी सांगेल ते करायचं. आणि पोलिसांना कळवण्याचा अतिशहाणपणा केलास ना, तर तुला सोशल मीडिया सेन्सेशन बनवून टाकेल. हां, ए हाय रितिका, काय झालं? कुणाचा फोन होता? अरे काय नाही, स्पॅम कॉल होता. अच्छा, मला वाटलं बॉयफ्रेंड वगैरे पटवला की काय. अरे असं काही नाही योगेश, चल आपल्याला उशीर होतोय. सो गाईज, आपल्या कॉम्पिटिटर कंपनीच्या वाढत्या ग्राफमुळे आपल्याला ही मीटिंग अरेंज करावी लागत आहे. सर, मला असं वाटतं की आपल्या कॉम्पिटिटर कंपनीचा गेल्या 6 महिन्याचा रेकॉर्ड चेक करता त्यांनी त्यांच्या ब्रँडिंग स्टेटसमध्ये महत्त्वाचे चेंजेस केलेले आहेत आणि हे चेंजेस आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या कंपनीमध्ये 2 इन्व्हेस्टर ॲड केलेत, त्यामुळे त्यांना हे रिझल्ट मिळाले असावेत असं मला वाटतं. अच्छा, मग यापुढे आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे योगेश? सर, मला असं वाटतं की रितिका, ही महत्त्वाची मीटिंग चालू आहे. तुझं काही अर्जंट असेल तर बाहेर जाऊ शकतेस. सर, मला असं वाटतं की आपण फक्त ब्रँडिंग मागे पळण्यापेक्षा आपल्या प्रोडक्टच्या क्वालिटीवरती इम्प्रूव्ह करायला हवं. कारण आपल्या कॉम्पिटिटर कंपनीचं ब्रँडिंग स्टेटस जरी चांगलं असलं तरी त्यांची प्रोडक्ट क्वालिटी चांगली नाही आहे आणि क्लायंट रिटेन करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण आपली प्रोडक्ट क्वालिटी वाढवली पाहिजे. गुड. गणेश, हा सर. रितिका कुठे? त्या थोड्याच वेळापूर्वी निघून गेल्या. अरे पण मला काय सांगितलं नाही. तुला काय बोलली का? हा, त्या बोलत होत्या की त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून त्या चालल्यात. आता बॉसला काय सांगू मी? फोन करा ना त्यांना. फोन तर करणारच आहे. काय प्रॉब्लेम आहे हिचा? मला काय माहित काय प्रॉब्लेम आहे. बाबांची तब्येत बरी आहे आता. डॉक्टर म्हणत होते अजून 2-3 दिवस आराम केला ना की सगळं नॉर्मल होईल. छान. तेवढे एकाच गोष्टीचं टेन्शन होतं. बाबांना म्हणावं पैसे वगैरे लागले तर बिंदास फोन करा. आणि पुढे मागे काय लागलं तर आपण आहोतच ना. काय? हो, तसंच सांगितलंय त्यांना. भात देऊ अजून? योगेश, मी विचारते भात देऊ का अजून? नाही, नको. लक्ष कुठे आहे तुमचं? रितिकाचा विचार करत होतो जरा. ऑफिसमधल्या सगळ्या लोकांचा विचार करा आणि स्वतःकडे अजिबात लक्ष देऊ नका.
पोट बघा किती सुटलंय तुमचं. आता बायको एवढं छान छान करून जेवायला घालते म्हटल्यावर पोट सुटणारच. माझ्यावर खापर फोडू नका. ते बाहेरचे वडा समोसा बंद करा आधी, नाहीतर एक दिवस तुमच्या पोटाचा वडा होईल. काय ग, तब्येत बरी ना आता? नाहीतर काल सारखी जायची कलटी मारून. नाही, आता ठीक आहे. बरं वाटत नसेल तर डॉक्टरकडे जाऊन ये, आणि काय हेल्प लागली तर नक्की सांग काय. हॅलो, काय आता? आता पॉसिबल नाही होणार. मी ऑफिसला आलीये. आणि असं रोज रोज खोटं बोलून निघाली तर ऑफिस मधून काढून टाकतील मला. ओके, ठीक आहे, येते. योगेश, मला अर्जंटली जावं लागतंय. का ग असं अचानक? अरे, आई बाबांनी ना मला सकाळी ना सरप्राईज देण्याचा प्लॅन केला होता, त्यामुळे ते घरी येत आहेत. खरं बोलतेस ना तू? हो, मी का खोटं बोलू? बरं, आपण नंतर बोलूया. ओके रितिका, अगं काय झालं? दीक्षा, अगं आई, त्याचा पॉकेट कॅफे. काय? दादा, थांबा थांबा. हे घ्या. मी कॅफे मध्ये पोहोचली. तू कुठे आहेस? अरे वा, मला वाटलं नव्हतं तू येशील. गुड गर्ल. पण मी कॅफे मध्ये आलोच नाही. मग मला का बोलवलं? फक्त हे बघायला की तू माझ्या शब्दांवर चालतेस का नाही. आणि मला खात्री झाली. छान, खूप छान. प्लीज हे सगळं थांबव. तुला नक्की काय हवंय? आता मुद्द्यावर आलीस तू. प्लीज प्लीज हे सगळं थांबव. तुला पैसे हवेत का माझ्याकडून? नाही, मला पैसे नकोय. आजपासून तुझ्या आयुष्याचा मालक झालोय रितिका. आणि आता मी तुला जे सांगेल ते तुला करावं लागेल, नाही तर काय करेल तुला माहितीच आहे ना. त्या खालच्या थराला कसा जाऊ शकतोस? आणि मी माझ्या लाईफचा कंट्रोल तुझ्या हातामध्ये देणार नाहीये. आज जेव्हा तू इथे आलीयस तेव्हाच तू माझ्या हातात दिलायस. आणि आता यापुढे तुझ्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय मी घेणार आहे. तू कुठले कपडे घालायचे, कोणत्या मित्रांशी बोलायचं, घरच्यांचा फोन उचलायचा का नाही, इथपासून ते तू काय खायचंस, कधी झोपायचंस, इथपर्यंत सगळं मी ठरवणार. बस, हे जरा अति होतंय.
अरे ये तो ट्रेलर है, आगे आगे देखो होता है क्या. प्लीज प्लीज हे सगळं थांबव. मी काय बिघडवलंय तुझं? प्लीज हवं तर मी तुझ्या पाया पडते. रितिका, तू इथे कशी आहेस? मी ठीक आहे. तू कशी आहेस? आय एम गुड. बाय द वे, तुझा फॅशन सेन्स चांगला आहे ना? मला शॉपिंगला मदत कर. नको, आज थोडं घाईत आहे. उगाच कारणं देऊ नकोस. चल आधी शॉपिंग करू आणि नंतर चिल करू. बरं ठीक आहे, चल. चल. आणि काय ग, आज ऑफिसमधून लवकर निघालीस? एरवी योगेश आणि तू सोबतच निघता ना? हो, बाहेर जरा एक काम होतं. बॉस म्हणाले की बाहेरचं काम कर आणि तशीच घरी जा, म्हणून मग आले. अच्छा. ही साडी कशी दिसेल ग मला? नको, तू डार्क रंग ट्राय कर ना. ती साडी घे. बघू. चांगली दिसेल मला ही. व्हाय नॉट? खूप सुंदर दिसशील तू आणि योगेश पुन्हा प्रेमात पडेल तुझ्या. काही. छान आहे. मग माझ्यासाठी काय आणलं आज मार्केटमधून? मी तुमच्यासाठी का काही आणू? अरे तुला माहिती आहे ना, आपण नेहमी एकमेकांसाठी काही ना काहीतरी गिफ्ट्स घेत असतो. आणि तुला माहिती आहे मला सरप्राइजेस किती आवडतात ते. बर, मग मी तुमच्यासाठी एक सुंदर गुलाबी रंगाचा नाईट सूट आणलाय. काय आणलंयस? गुलाबी रंगाचा नाईट सूट. मी कधी मागितला होता? 2 दिवसापूर्वीच. तुम्ही बोलला होतात ना, तुम्हाला गुलाबी रंग खूप आवडतो आणि तो तुमच्यावर खूप छान दिसतो म्हणून. मी फक्त म्हणालो होतो मला गुलाबी रंग आवडतो. माझ्यासाठी एखादा शर्ट किंवा तुझ्यासाठी एखादी गुलाबी साडी चांगली वाटली असती, पण नाईट सूट म्हणजे. हो तर. रितिका, काल तू खोटं बोललीस ना? घरी आई बाबा आले तसं सांगून मार्केटमध्ये फिरत होतीस. तू काही लपवतेस का माझ्यापासून? हल्ली तुझं वागणं खूप बदललंय. रितिका, मी काय विचारतोय बोल ना. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची गरज नाहीये. आपण फक्त चांगले मित्र आहोत आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा हक्क तुला अजिबात नाहीये. रितिका, मी एक चांगला मित्र याच नात्याने विचारतोय तुला. काही प्रॉब्लेम आहे का? पहिलं टार्गेट खूप सोपं आहे. उद्या सकाळी ऑफिसमध्ये गेलीस की योगेशच्या जोरदार कानाखाली मारायची आणि त्याचा अपमान करायचा. जमेल ना? बस योगेश, खूप झालं. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा हक्क तुला अजिबात नाहीये, समजलं? हॅलो. झालं का पहिलं टार्गेट पूर्ण?
हो झालं. गुड गर्ल. आता उद्या दुसरं टार्गेट. मी नाही करू शकत आहे. तुझ्यामुळे माझ्या जवळची लोक माझ्यापासून लांब जात आहेत. तेच तर हवंय ना मला. आता उद्या तुमच्या ऑफिसमधल्या त्या ऑफिस बॉयचा इन्सल्ट करायचा. त्याने माझं काय बिघडवलंय? हे बघ, तुला करायचंय तर कर, नाहीतर नको करूस. पण मग तुमच्या त्याच ऑफिस बॉयच्या मोबाईलवरती तुझे ते फोटो पाठवून देईल. म्हणजे आपोआपच तुमच्या ऑफिसमध्ये तुझी इमेज खराब होईल. आणि तसंही आता तुला माघार घेणं परवडणार नाही. नाहीतर तुला माहिती आहे ना पुढे काय होईल. काय रे योग्या, आज तर गुरुवार आहे, तरी पण तू आज फुल फायर आहे. हो ना, साला डोक्याचं टेन्शनच कमी होत नाही रे. आता काय झालं? स्नेहा आणि तुझं भांडण झाले का? अरे एक वेळ स्नेहासोबत भांडण झालेलं चालेल, काहीच टेन्शन नाही, ते लगेच सॉल्व करते रे. साला त्या ऑफिस मधली पोरगी रितिका तिला डोक्याला ताप करून ठेवला. ताप. मला ऑफिस मध्ये सगळ्यांच्या समोर माझ्या खाली मारली. माझ्या. पण का? का साला काल मला म्हणाली घरी आई बाबा येणार आहे आणि ऑफिस मधून निघून गेली. आणि स्नेहाला मार्केटमध्ये फिरताना दिसली, म्हणून मी विचारलं तू माझ्याशी खोटं बोललीस का? ॲज ए फ्रेंड विचारलं तर काय चुकलं का? मी तिच्यासाठी एवढं करतो, मग काय बिघडलं? मी विचारलं. एक गोष्ट सांगतो योग्या, या मुली ना आपल्याला इमोशनली फुल बनवत असतात. जेव्हा यांच्याकडे कोणी नसतं ना तेव्हा त्यांना खांदा द्यायला आपली गरज भासते. जेव्हा यांच्या आयुष्यात कोणीतरी येतं ना तेव्हा आपली गरज संपते. मग काय आपल्याला कचऱ्यासारखं फेकून देतात. राईट, कचऱ्यासारखं फेकून देतात. मॅम चहा. हा काय चहा आहे का? किती थंड आहे तो. अहो मॅम आत्ताच बनवलाय, सगळ्यांना देईपर्यंत थंड झाला असेल. मला 1 मिनिट द्या, मी लगेच गरम करून आणतो. अच्छा, म्हणजे आता तू पहिले इतरांना चहा देणार आणि मला नंतर? अहो मॅडम रागवताय कशाला, लगेच गरम करून आणतो ना. तू मला सांगणार मी कधी रागवायचं का नाही ते? ऑफिस बॉय आहेस ना, मग त्याच लायकीत राहा. माझा बॉस बनायला जाऊ नकोस. जा निघ. माझ्या तोंडाकडे काय बघतो? निघ. तुम्ही सगळे काय बघताय माझ्याकडे? कामं करा आपली. मॅडमने बरोबर नाही केला. माझी काही चूक होती का? उगाच मॅडमने विषय वाढवला. मला माहिती रे, यात तुझी काही चूक नव्हती. हल्ली ना जास्तच विचित्र वागते. मला वाटतं तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा तर सांगावं ना त्यांनी. आपण कोणी परक आहे का? घरच्यासारखं ट्रीट करतो ना त्यांना. मी तिला 2-3 वेळा विचारलं रे, पण काही बोलतच नाही. त्या सचिन सर म्हणतात तिला परमनंट करायचं. आता तिच्या या सगळ्या वागण्याचा परिणाम ना आपल्या ऑफिसच्या एन्व्हायरमेंटवरती. सरांना जर हे समजलं तर उद्याच्या उद्या तिला कामावरून काढून टाकतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका, सरांना नाही करणार याची काळजी घेतो मी. तू नको तोंड पाडत बसू. आता जा सँडविच घेऊन ये आपल्या दोघांसाठी. आणतो. अगं आई, तू सारखा फोन करून का लग्नाचा विषय काढतेस? हे बघ,
मला याच्या पुढे कोणत्याही मुलाचा फोटो पाठवू नकोस. मला कुणाशीही लग्न करायचं नाही आई. हा माझा फायनल डिसिजन आहे. रितिका, रितिका, अगं किती दिवस इग्नोर करणार आहेस? शांत बस ना जरा. तुमचं ना लक्षच नाहीये माझ्याकडे. आज मूड नाहीये वाटतं साहेबांचा. एरवी लाईट बंद केल्या केल्या सुरू होत असता. तुझा मूड झालाय का? स्नेहा, मला तुला एक गोष्ट सांगायची होती. रितिकाचं वागणं ना आता टोकाला गेलंय. ऑफिसमध्ये तिने हे सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली मारली. आणि तो आमचा ऑफिस बॉय गणेश, त्याचा सुद्धा अपमान केला. काय? आणि ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवून ठेवली? त्या रितिकाचं ना जास्त विचारच करायला नको. ती लहान आहे, एकटी राहते, म्हणून तुम्ही तिचा विचार करता. आणि ती तुमच्या डोक्यावर चढून नाचायला लागली. हे बघा योगेश, इथून पुढे रितिकाशी बोलणं सरळ बंद करून टाका. मी पण तोच विचार करत होतो, पण वगैरे काही नाही. नातं ही दोन्ही बाजूनी जपावं लागतं. आणि तिला ते जपता येत नसेल तर तुम्ही तरी कशाला जपता? हॅलो, दिस इज नॉट फेअर. तू मला म्हणाला होतास की सगळे टास्क पूर्ण झाल्यावर तू माझ्या समोर येशील आणि फोटो डिलीट करशील. कुठे आहेस मग तू? सगळे टास्क अजून पूर्ण झालेले नाही आहेत. एक शेवटचा छोटासा टास्क बाकी आहे. काय बाकी आहे अजून? माझ्या आयुष्यातून माझा बेस्ट फ्रेंड योगेश निघून गेला. माझ्या जवळच्या सगळ्या लोकांना हर्ट केलंय मी. माझ्या आई बाबांना पण उलट बोलली रे मी. अजून काय नुकसान करायचं बाकी आहे माझं? सांग ना, अजून काय हवंय तुला? तुझ्यासोबत एक रात्र. गुड मॉर्निंग. रितिकाला पाहिलं का? नाही आले ती अजून. बर. ए, कुठे गेलो होता रे? अहो, वॉशरूमला जाऊ की नको? बरं, रितिकाला पाहिलं का? रितिका नाही, अजून ते ऑफिसला आलेच नाहीत. अरे असं कसं? माझ्या समोर ती वरती आली आणि मला पाहून मुद्दाम तिने लिफ्टचा दरवाजा बंद केला. अहो सर, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. जर त्या आल्या असत्या तर मला दिसल्या असत्या ना. मी केव्हापासून ऑफिसमध्येच आहे. बर, काहीतरी गडबड आहे, बघतो मी. रितिकाला पाहिलं का? आत्ताच मगाशी बघितलं 5th फ्लोअरला जाताना. ओके, थँक्यू. रितिका थांब. थांब योगेश, अजिबात पुढे येऊ नकोस. माझा जगून काहीच फायदा नाहीये रे. मीच माझ्या चुकांमुळे ना सगळ्यांना दूर केलंय माझ्यापासून. सगळ्यांना दुखावलंय मी.
माझ्यामुळे सगळी माझी जवळची लोक दूर गेलीत माझ्यापासून. आता काहीच उरलेलं नाही. मला अजिबात थांबू नको. थांब तिकडेच. रितिका मूर्ख आहेस का? स्वतःला एकटी का समजते? आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. अगं आयुष्यात काही क्षण वाईट गेले म्हणजे सगळं आयुष्य वाईट नसतं. आय एम सॉरी योगेश. मी त्या दिवशी सगळ्यांसमोर तुझा इन्सल्ट केला. मी खूप घाबरली होती रे. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्यायच नव्हता. रितिका, वी आर फ्रेंड्स आणि मैत्री सगळं काही माप असतं. आणि आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. फक्त तुझ्या सोबत काय झालंय ना हे सगळं खरं खरं सांगशील ना? हो. हेच ते फोटो आहेत जे दाखवून तो मला ब्लॅकमेल करतोय आणि माझं लाईफ कंट्रोल करतोय. आणि आता त्याचं असं म्हणणं आहे की तो फोटो तेव्हाच डिलीट करेल जेव्हा मी त्याच्यासोबत एक रात्र घालवे. रितिका, हे सगळं तू आधीच सांगायला होतं. म्हणजे ना हे सगळं वाढलंच नसतं. योगेश, जरा थांब. कदाचित तेव्हा तिला काही कळलं नसेल, पण मला वाटतं आपल्याला हे प्रकरण पोलिसांकडे नेलं पाहिजे. नाही, पोलिसांकडे नाही. माझ्या घरच्यांना कळलं ना तर सगळीकडे बदनामी होईल. आणि आता माझ्या घरातले माझ्या लग्नासाठी बघतायत. मी पोलिसांकडे जायला कम्फर्टेबल नाही आहे. बरं ठीक आहे, आपण काहीतरी विचार करूया. पण हा जो कोणी आहे ना हा रितिकाला चांगलंच ओळखतोय. म्हणजे ती कुठे राहते, तिचं ऑफिस कुठे आहे, तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोण कोण आहे ह्याबद्दल त्याला सर्वच माहिती आहे. रितिका, तुझी कोणाशी काही दुश्मनी वगैरे आहे का? किंवा कोणावर संशय वगैरे? नाही रे योगेश. आणि त्याचा आवाज देखील पण प्रत्येक वेळी वेगवेगळा येतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे तो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या फोनवरून कॉल करतोय मला. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. तू त्याला फोन कर आणि सांग त्यांनी सांगितलेल्या लॉजवर तू यायला तयार आहे. जर का तो तिथे यायला तयार झाला तर आपण त्याला रंगे हात पकडू. काय बोलतेस नेहा? रितिका, हा एकमेव ऑप्शन आहे आपल्याकडे. सो ट्रस्ट मी. हॅलो. हो, मी येते. कुठे यावं लागेल? मला माहिती होतं तुम्हाला नकार नाही देऊ शकणार. हॉटेल प्रणवला रूम नंबर 206 ये. भेटू लवकरच. आते माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये की तू आज माझ्या समोर उभी आहेस. आणि
आजची रात्र माझ्यासोबत घालवणार आहेस? मी एक आहे 2 रात्री घालवायला तयार आहे, पण मला पहिले जाणून घ्यायचंय की तू नक्की आहेस तरी. माझ्याबद्दल जाणून घ्यायची खूपच घाई झालेली दिसतीये तुला. पण आधी कपडे तर काढ, मग मी माझा मास्क काढेल. आजपर्यंत मी तुझं ऐकलं, पण आज तुला माझं ऐकावं लागेल. नो नो नो, माझ्यासमोर स्मार्टनेस नाही. हा, कोण आहे रे? आत कसे आलात तुम्ही? आम्ही कोण आहोत ना हे तुला आत्ता समजेल. बोल. तू ए रितिका, तू ओळखते याला? हो, एका वर्षापूर्वी याने सोशल मीडियावर मला रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर याने मला प्रपोज केलं आणि भेटण्यासाठी मागे लागलेला हा. पण मी कधीच प्रेम आणि अफेअर यामध्ये पडली नाही, त्यामुळे मी याला माझा नकार कळवला. पण मला तुझा नकार कधी पटलाच नाही. काय कमी होती माझ्यात? हं, गव्हर्नमेंट जॉब, वडिलांचा बिझनेस, गावाकडे जमीन, शहरात 2 फ्लॅट. तरी तू मला नकार दिलास. म्हणूनच मी ठरवलं तुझा बदला घ्यायचा. सोशल मीडियावरून तुझे फोटो उचलून मी मॉर्फ केले, रामखोर. आणि मग तुला ब्लॅकमेल करून तुझ्या आयुष्याचा कंट्रोल माझ्या हातात घेतला. एक एक करून तुझ्या आयुष्यातून सगळे दूर निघून जातील आणि तू माझ्या जवळ येशील म्हणून मी हे सगळं केलं. एक एक करून तुझ्या आयुष्यातून सगळे दूर निघून गेले, पण स्नेहा, योगेश आणि हा रवी का तुझ्या आयुष्यातून दूर केले नाहीत. आज जरी नसते ना तर कदाचित हिला मिळवण्यासाठी एवढं सगळं करण्यापेक्षा हिच्याशी मैत्री जपली असतीस ना तरी खूप होतं. मी पोलिसांना बोलवलंय, ते इथे येतच असतील. आता तुझा सगळा हिशोब तेच करतील. रितिका, नालायक माणसं. थँक्यू सो मच एव्हरीवन. मी तुम्हा सर्वांना एवढा त्रास दिलाय, पण तरी तुम्ही सगळे माझ्यासाठी उभे राहिलात. आणि स्नेहा, तू तर फार डॅशिंग निघालीस. थँक्यू. आणि प्लीज मला माफ करा. दोस्ती में नो थँक्यू अँड नो सॉरी. येस. बरं, चला, खूप झालं. चला.